रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आता परभणीतून लोकसभा लढणार असल्याची माहिती पुढारी न्यूजला जानकरांनी दिली। परभणीतून लढणार आणि जिंकणारही असा निर्धार जानकरांनी केलाय। दरम्यान परभणीतून मैदानात उतरण्यासाठी जानकरांकडून तयारी सुरू करण्यात आली। त्यांनी परभणीतून 90% बूथचा आढावा सुद्धा घेतलेला आहे। परभणीमधली महादेव जानकर यांची राजकीय गणित नेमकी काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया। जानकरांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ शकतो। सध्या जानकरांकडून स्वतंत्र लढण्याचा सूर आहे। महाविकास आघाडीमध्ये परभणी ठाकरेंच्या शिवसेनेकडे। परभणीमध्ये हाटकर आणि धनगर समाजाचे 6,75,000 मतदान आहे। परभणीत वंजारी समाजाचं 2,50,000 मतं आहेत। माळी समाजाची 2,25,000 आणि मायक्रो ओबीसी समाज देखील परभणीमध्ये आहे। परभणीच्या गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे हे रासपचे आमदार आहेत आणि त्यामुळे परभणीची निवड रासकरांनी केलेली असावी।